Dear friend, today we are going to learn hardly when, how to use hardly when into the sentence. Very simple. Just we learn into the last class how to use as soon as into the sentence. The same way we are going to use hardly when into the sentence. A simple norms or rules of how to using hardly when. Hardly when वापरण्याचे अगदी सोपे सोपे नियम आहेत. ते सोपे नियम आपण बघणार आणि वाक्यांमध्ये कसा हार्डली वेन वापरायचं ते बघा. सगळ्यात पहिल्यांदा ज्या वाक्यामध्ये आपण हार्डली वेन वापरतो त्या वाक्यात हार्डली वाक्याच्या सुरुवातीला वापरायचं. हार्डली हे वाक्याच्या सुरुवातीला वापरायचं. हार्डली हे नेहमी वाक्याच्या सुरुवातीला वापरायचं. मग हार्डली जर वाक्याच्या सुरुवातीला वापरायचं आहे तर दिलेल्या वाक्यात जर काही कंजक्शन आले असतील किंवा काही वेगळ्या शब्दांनी वाक्याची सुरुवात झालेली असेल तर ते त्या ठिकाणी न ठेवता ते काढून टाकायचे. जसं दिलेल्या वाक्याच्या सुरुवातीला वेन राहू शकते, दिलेल्या वाक्याच्या सुरुवातीला ॲज राहू शकते, दिलेल्या वाक्याच्या सुरुवातीला ॲज सून ॲज सुद्धा राहू शकते किंवा नो सूनर सुद्धा राहू शकते. ते शब्द आपल्याला काढून टाकायचे असतात. असे शब्द काढून टाकावेत. जर असे शब्द दिले असतील असे शब्द आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला काढून टाकायचे असतात आणि त्याऐवजी हार्डली वापरायचं असते. दिले नसेल तर प्रश्नच नाही, डायरेक्ट उत्तराची सुरुवात हार्डलीने करायची. मग तिसरी गोष्ट, ज्या वाक्यामध्ये आपण हार्डली वापरत आहोत त्या वाक्याच्या सुरुवातीला हार्डली लिहिल्यानंतर हार्डली नंतर हॅड घ्यायचे. हार्डली नंतर हॅडच घ्यायचे. हार्डली नंतर हॅडच घ्यायचं कारण तो त्याचा नियम आहे, तो त्याचा रूल आहे की हार्ड जसं ॲज सून ॲज मध्ये आपण ॲज सून ॲज नंतर सब्जेक्टने सुरुवात करतो, नो सूनर नंतर हेल्पिंग वर्बने सुरुवात करतो, तसंच या हार्डली वेनचा वापर करत असताना हार्डली नंतर हॅडच हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. तिसरी गोष्ट की हार्डली नंतर आपण हॅडच घ्यायची. चौथी गोष्ट यामध्ये लक्षात ठेवायची की हार्डली नंतर हॅड घेतलं म्हणून या हार्डली वेनच्या वाक्यात हार्डली वेनच्या वाक्यात हॅड पुढील पहिल्या वाक्यातील मेन वर हे तिसरेच रूप असावे म्हणजे V3 असावे. म्हणजे पहिल्या वाक्यात ज्या ठिकाणी आपण हार्डली नंतर हॅड वापरतो त्या वाक्यामध्ये हॅड नंतर जे पहिल्या वाक्यातलं मेन वर्ब असतं ते क्रियापदाचं तिसरंच रूप असायला पाहिजे. मग पहिलं वाक्य लिहून टाकायचं, त्यानंतर पहिलं वाक्य पूर्ण लिहायचं. पहिलं वाक्य लिहिल्यानंतर दोन्ही वाक्याच्या मधात वेन वापरावा. दोन्ही वाक्याच्या मधात वेन हा कंजक्शन आपल्याला वापरायचा असतो. वेन वापरत असताना सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवायची की जर दोन्ही वाक्याच्या मधात कंजक्शन म्हणून अगोदरच कॉमा असेल किंवा द्यान असेल किंवा फुलस्टॉप असेल, अँड असेल किंवा बट असेल, असे शब्द काढून टाकायचे असतात. अशी शब्द काढून टाकायचे असतात. Mean we have to use when between two sentence to conject them. वेन हा दोन्ही वाक्याच्या मधात दोन्ही वाक्य जोडण्याकरता आपल्याला वापरावयाचा असतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पुढची की ज्या वाक्यामध्ये आपण हार्डली वेन वापरत आहोत त्या वाक्यात जर सडनली, instantly,
immediately, quickly असे शब्द आले असेल, असे शब्द आले असेल तर ते सुद्धा काढून टाकावे, ते सुद्धा काढून टाकावे. एवढेच नियम आपल्याला हार्डली व्हेनचा उपयोग करताना लक्षात ठेवायचे. नंबर 1, ज्या वाक्यामध्ये आपण हार्डली व्हेनचा वापर करत आहोत त्या वाक्यामध्ये सुरुवात ही नेहमी हार्डलीने करायची, वाक्यात सुरुवात ही नेहमी हार्डलीने करायची. हार्डली नंतर म्हणजे हार्डलीने सुरू करायचं म्हणजे की जर दिलेल्या वाक्यात व्हेन असेल, ॲज असेल, ॲज सून ॲज असेल, नो सूनर असेल ते आपल्याला काढून टाकायचं आहे. नंबर 3 की हार्डली नंतर नेहमी हॅडच घ्यायचं, हार्डली नंतर आपण हॅडच घ्यायचं. नंबर 4 की हार्डली व्हेनचं जे वाक्य आपण बनवतो त्यात हार्डली नंतर हॅडच घेतल्यामुळे पहिल्या वाक्यातील जे मेन वर्ब असेल ते क्रियापदाचं तिसरंच रूप असायला पाहिजे, क्रियापदाचं तिसरंच रूप ते असायला पाहिजे. नंबर 4 जेव्हा दोन्ही वाक्य आपण कंजेक्ट करतो, दोन्ही वाक्य जोडतो, त्या दोन्ही वाक्याच्या मधात व्हेनचा वापर करायचा आणि जर दोन्ही वाक्याच्या मधात अगोदरच कॉमा, दॅन, फुल स्टॉप, अँड, बट हे असेल तर ते आपल्याला काढून टाकायचं असतं, ते काढून टाकायचं असतं. पुढचा नियम की ज्या वाक्यामध्ये आपण हार्डली हॅड वापरत आहोत, हार्डली व्हेन वापरत आहोत त्या वाक्यात सडनली, इन्स्टंटली, इमिजिएटली, क्विकली असे शब्द आले असल्यास ते शब्द सुद्धा आपल्याला काढून टाकायचे आहे, ते शब्द काढून टाकायचे. आता उदाहरण बघणार आपण याचे कसे असतात. एक्झाम्पल, पहिले एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊ. नंबर 1, लक्ष्मी noticed him and lost her temper. पहिलं वाक्य आपण घेतोय, लक्ष्मी noticed him and lost her temper. We have to rewrite this sentence using hardly when. We have to rewrite this sentence using hardly when. So according to the rule of the hardly when, how do we solve it? We have to use hardly at the beginning of the sentence. So use hardly at the beginning of the sentence. Hardly mean we have started the sentence with hardly. After hardly, according to the second rule, we have to use had. So we have taken had, hardly had. Now write the first sentence. Lakshmi they noticed. We have to take care here about the third form of the main verb. हमें यहाँ क्रियापद के तीसरे रूप के बारे में ध्यान रखना है. जिस वाक्य में हम हार्डली हैड का प्रयोग करते हैं उस वाक्य में हैड के बाद जो सेंटेंस हम बनाते हैं उसमें क्रिया का तीसरा ही रूप होना चाहिए. या ठिकाणी ऑलरेडी आहे नोटीस म्हणून आपण नोटीसच घेतलं, त्यानंतर हिम, त्यानंतर हिम. सो वी हॅव कंप्लीटेड द फर्स्ट सेंटेन्स. असं पहिलं वाक्य आपण पूर्ण केलं. आता इथे दिलेल्या वाक्यात दोन्ही वाक्य ही अँडने जोडलेली आहेत. आता हार्डली व्हेन आपण वापरत आहोत म्हणून या ठिकाणी हे अँडच्या ऐवजी आपण वापरायचं व्हेन. काय वापरायचं? व्हेन. हे अँड काढून टाकायचं आणि त्याच्या जागी व्हेनचा वापर करायचा. व्हेन नंतर आता दुसरं वाक्य लिहायला सुरुवात केली. त्या नियमामध्ये मी तो नियम लिहून दिलेला नाही, परंतु जसं ॲज सून ॲज मध्ये ॲज सून ॲज वाक्याच्या सुरुवातीला वापरतात आणि दोन्ही वाक्याच्या मधात कॉमा आणि कॉम्यानंतरच्या वाक्यात सुरुवाती सब्जेक्टने करतात, तसंच हार्डली व्हेनच्या वाक्यामध्ये सुद्धा व्हेन नंतरच्या दुसऱ्या वाक्याची सुरुवात ही सब्जेक्टनेच व्हायला पाहिजे. इन द गिवन सेंटेन्स देयर इज absence of the subject. Here is nothing subject. यहाँ पे सब्जेक्ट दिया हुआ नहीं, इथे सब्जेक्ट दिलेलं नाही. मग इथे सब्जेक्ट दिलेलं नाही म्हणून कसं घ्यायचं? तर दिलेल्या पहिल्या वाक्यात पाहायचं. पहिल्या वाक्यात जे नाउन असेल त्या अकॉर्डिंग टू द नाउन या ठिकाणी प्रोनाउन घ्यायचं.
जसं या ठिकाणी नाउन जर मॅस्क्युलिन असेल तर इथे ही घ्या, जर या ठिकाणी नाउन जर फेमिनिन असेल तर इथे सी घ्या, जर या ठिकाणी नाउन न्यूटर असेल तर या ठिकाणी इट घ्या, जर या ठिकाणी नाउन हे प्लुरल असेल तर या ठिकाणी दे घ्या. सो इन दिस गिवन सेंटेन्स देयर इज लक्ष्मी. या दिलेल्या वाक्यात लक्ष्मी आहे and लक्ष्मी इज फेमिनिन. लक्ष्मी इज फेमिनिन. So what should we have to take? We have to take C. We have to take C. तर आपल्याला इथं काय घ्यावं लागेल? C. पुढचं वाक्य lost her temper. Lost her temper. And what should we have to underline? We have to underline hardly, then had, third form have already taken as given, then when, then see. एवढ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये अंडरलाइन करायच्या असतात. दुसरं उदाहरण बघू. He drank and fell down instantly. This is the another sentence we are going to learn by using hardly when. हे दुसरं वाक्य ज्या वाक्यामध्ये आपण hardly when चा वापर करणार आहोत. सो या वाक्यात सुद्धा hardly when चा वापर करायचा. तर वाक्य सुरुवात कशाने करायची? hardly ने वाक्याची सुरुवात करायची. hardly नंतर काय घ्यायचं? had. तर या ठिकाणी hardly नंतर घेतलं had. मग पहिलं वाक्य ही. आता तिसऱ्या नियमाप्रमाणे की ज्या वाक्यात आपण हार्डली हॅड वापरतो त्या हॅडच्या पहिल्या वाक्यात क्रियापदाचं कोणतं रूप यायला पाहिजे? तिसरंच रूप यायला पाहिजे. मग आता इथे ड्रँक कोणतं रूप आहे? दुसरं रूप आहे. ड्रिंक, ड्रँक, ड्रंक. म्हणून या ठिकाणी तिसरं रूप घ्यायचं ड्रंक. ओके. आता इथे पहिलं वाक्य संपलं कारण अँड आला याचा अर्थ इथून दुसरं वाक्य सुरू झालेलं आहे. मग हे अँड काढून टाकायचं आणि दोन्ही वाक्य जोडण्यासाठी काय वापरायचं? व्हेन. दोन्ही वाक्य जोडण्यासाठी आपल्याला व्हेनचा वापर करायचा आहे. दोन्ही वाक्य जोडण्यासाठी आपल्याला व्हेनचा वापर करायचा. आपण व्हेन वापरलं. वरील नियमाप्रमाणे की व्हेन नंतर दुसऱ्या वाक्यात सुरुवात सुद्धा कशाने व्हायला पाहिजे? सब्जेक्टनेच व्हायला पाहिजे. सो इन दिस सेंटेन्स लुक हियर, इन द गिवन सेंटेन्स देयर इज नो सब्जेक्ट at the beginning of the second sentence. दिलेल्या वाक्यांमधील दुसऱ्या वाक्याच्या सुरुवातीला इथे सब्जेक्ट दिलेलं नाही. सब्जेक्ट दिलेलं नाही म्हणून आपण पहिल्या वाक्यावरून घ्यायचं. इन द गिवन फर्स्ट सेंटेन्स देयर इज ही सब्जेक्ट. या ठिकाणी कोणतं सब्जेक्ट आहे? ही. म्हणून इथे सुद्धा आपण काय घ्यायचं? ही. fall down. आणि दिलेल्या आपण शिकलेल्या नियमानुसार जर दिलेल्या वाक्यात इन्स्टंटली, सडनली, क्विकली, इमिजिएटली, इन्स्टंटली असे शब्द आले असेल तर ते काढून टाकायचे असतात. हा इन्स्टंटली आपण काढून टाकला. या प्रकारे ही ड्रँक अँड फॉल डाऊन इन्स्टंटली या वाक्याचं हार्डली वेन कसं झालंय? वी हॅव स्टार्टेड द सेंटेन्स विथ हार्डली, देन वी यूज हॅड. इन द फर्स्ट सेंटेन्स वी मेड चेंज इनटू द मेन वर्ब. We did underline, I did underline hardly, had, then the third form of the main verb. Then what should we have to underline? When, because we use as a conjunction in the given sentence. Then we have taken here he, because in the first given sentence there is not the not the second sentence begin with the subject, so we have taken there he. अशा प्रकारे आपण कोणत्याही वाक्यामध्ये दिलेल्या हार्डली वेनचा वापर करू शकतो. तिसरं वाक्य या ठिकाणी शरद jumped into the river and he sank
दिस इज द अनदर थर्ड सेंटेन्स. हे तिसरं वाक्य आपण बघणार. शरद jumped into the river and he sank immediately. या वाक्यात आपल्याला हार्डली वेनचा वापर करायचा आहे. So according to the rule, how we have to use this hardly, we have to use hardly at the beginning of the sentence, then we have to take had, then the third form of the main verb we have to see there, then we have to use when in the middle of the sentence, we have to start the second sentence with the subject, we have to remove immediately, instantly, immediately, quickly, this kind of the word from the sentence. चला या तिसऱ्या वाक्याचे आपण करू. वाक्यात सुरुवात करू आपण हार्डली ने. सो हियर हार्डली, हार्डली, हार्डली नंतर काय घ्यायचं आहे? हॅडच. हार्डली नंतर हॅड, हार्डली नंतर हॅड, हॅड नंतर पहिलं वाक्य लिहायला सुरुवात करा. शरद जम्प हे ऑलरेडी तिसरं रूप आहे क्रियापदाचं, म्हणून जसंच्या तसं जम्प into the river. इथे अँड आलेला आहे, अँड काढून टाका, त्याच्याऐवजी वापरा when. दुसऱ्या वाक्यात सब्जेक्टने ऑलरेडी सुरुवात झालेली आहे, म्हणून he sang. इमिजिएटली, इन्स्टंटली सारखे शब्द काढून टाकायचे असतात, ते काढून टाकायचं. कसं बनलं मग आपलं वाक्य? शरद jumped into the river and he sank immediately. या वाक्याचं आपण हार्डली इव्हेंट कसं केलंय? वाक्यात सुरुवात केली हार्डलीने, त्यानंतर घेतलंय हॅड, पहिलं वाक्य लिहिलं शरद jumped into the river, अँड काढलंय, अँडच्या ऐवजी व्हेनचा आपण वापर केला, आणि दुसरं वाक्य लिहिलं सब्जेक्ट ही sang, जसेच्या तसे इमिजिएटली सारखे शब्द काढून टाकले. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे कोणतंही दिलेलं वाक्य असेल, त्या दिलेल्या वाक्यात हार्डली वेन वापरा म्हटलं तर या पद्धतीनं आपल्याला हार्डली वेनचा वापर करता येतो. मला आशा आहे की अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला हे समजलं असेल. उदाहरणांसाठी तुम्ही माझ्या लिंकवर जाऊन वेगवेगळी उदाहरणं त्या ठिकाणी स्वतः सोडून पाहू शकता. धन्यवाद.